श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्म, पूजा आणि दान अक्षय पुण्यदायी असते. या दिवशी आपल्या कुलदेवतेची यथासांग पूजा करावी. देवाला पारंपरिक आणि प्रेमाने बनवलेला नैवेद्य अर्पण करावा. पुरणपोळी, आंब्याचा रस, वरण भात, भाजी, कुरडई, पापड, चटणी, कोशिंबीर यांचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच पितरांच्या स्मरणार्थ पाण्याचा घडा भरून ठेवावा. त्याची पूजा करावी आणि कृतज्ञता व्यक्त करावी. या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे मंदिरात दान, गोरगरिबांना मदत, गाईला अन्न, देव, ब्राह्मण आणि पितरांना अर्पण करावे. असे दान केल्याने आयुष्यात सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. चैत्र गौरीचे पूजन या दिवशी केले जाते. माहेरवाशिनी हळदी कुंकू करतात. सुवासिनी आणि कुमारिकांना प्रेमाने बोलवून त्यांना पन्ह, आंब्याची डहाळं आणि काळे हरभरे यांची ओटी भरून सन्मान केला जातो. पितृपूजनेची या दिवशी खूप महत्त्व आहे. पितरांच्या पूजेसाठी मातीचे पात्र वापरले जाते. त्याला स्वर्गीय मातांसाठी लाल रंगाचे पात्र, केळी आणि स्वर्गीय पितांसाठी काळ्या रंगाचे पात्र, करा असे म्हणतात. मराठी भाषेची समृद्धता पाहता मातीच्या भांड्याला प्रसंगानुसार वेगवेगळी नावे दिली आहेत. पाण्यासाठी जो भरला जातो त्याला माठ म्हणतात. अंत्यसंस्कारासाठी जे वापरले जाते त्याला मडके म्हणतात. नवरात्रात जे घट बसवतात वाजवण्यासाठी घटम, संक्रांतीला सुगडं, दहीहंडीला हंडी म्हणायची, दही लावायला जे वापरतो त्याला गाडगं म्हणतात. लक्ष्मीपूजनासाठी बोळके वापरली जातात. लग्नविधीत अविघ्न कलश आणि अक्षय तृतीयेला केळी आणि करा. खरंच आपली मराठी भाषा किती समृद्ध आणि श्रीमंत आहे. मंगलप्रसंगी हातात धरतात त्याला करा म्हणतात. हे माहिती होते का? पण अक्षय तृतीयेला केळी व करा म्हणतात हे तुम्हाला माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.